लय छान आहे तू. अरे भांडण करू नका. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे रविवार, आपल्याला सुट्टी आहे. बघू आता आपल्या घरचे काय करते ते. चला बघा, इथं आपली मम्मी केस विंचरत आहे. अरे भुका बिका लागला तर काय जेवाय बिवाय कर, जेवण बिवण कर काहीतरी. टाइम बघ किती झालाय. चल खिचडी भात बनवून देऊ का? दे की, काय पण दे. खिचडी भात बनव, भूक लागले. झाडं बघ आपली कशी वाढलेली. ते काय लिंबुनीचं झाड आहे ना, लिंबुनीचं झाड. ते आम्ही आंबे लावले होते बघा, हे आंबे लावलेत आम्ही. आंबे बघा, बघू शकता तुम्ही, आम्ही एवढी झाडं लावले ते इथे. विकत पण 2 आले. परत ह्याच्यामध्ये येतात नाही ते फुलाच आहेत. कोणत्या फुलाचं आहे नाही माहिती. थोड्या दिवसांनी आम्ही आंब्याची बाग लावून बघा तुम्ही आता इथेच. केवढे आले फक्त ठेवले होते तरी एवढे मोठे आले. चला चला आता जाऊ मम्मीकडे आणि जरा तिला फोर्स करू जेवण बनवण्यासाठी, कारण भूक खूप लागली आता. चला आपण आलोय आता आपल्या किचन मध्ये. बघू शकता मम्मीने खिचडी भात बनवायची तयारी पण चालू केली. जाऊ दे, देवाला गेल्यावर काढाय. लय छान आहे तू. अरे भांडण करू नका. खेळाला बघा आमचा मोठा सुपुत्र. बारक्यानं भांडण करू नका. बारक्यानं आता डोकं खाल्लं, आता हे मोठा आलाय. ब्लॉग बनवता बनवता माझ्या आणि मम्मीचे भांडण झाली. मग काय, भात लागला मलाच बनवायला. काय काय टाकलं बा त्याच्यामध्ये? आपण टाकलं आता त्याला मध्ये कांदा आहे. बघू शकता, कांदा मसाला मसाला टाकलाय. एक दिवशी करायचा आणि दुसऱ्या जरा व्यवस्थित करायचं. भांडण केले त्याच्यावर काय काय टाकलं सांगा का? आता बघू शकता तुम्ही, आपण यात कांदा टाकलाय, टमाटर टाकलाय आणि मसाला आणि कढीपत्ता टाकलाय आणि लसूण एक टाकलाय. आता आपण त्याला फ्राय करतोय. चला आज आता ह्या आमच्या निखिलच्या हातचा भात खायचा. कसा बनवतो बघू. भात खायला या. कसा बनवतो बघू. त्यात काय खायचं? हे पहिला कांदा चांगला हे होऊन द्यायचा, पर्पल कलरचा. तोच तर आपण त्याला भाजून घ्यायचा. हो का? आम्हाला काही येतच नाही म्हणून तर मी सांगतो तुम्हाला. भाजला ना कांदा. बघू शकता तुम्ही, इकडे तिकडे नाही येत आम्ही. हे बघा, आपला कांदा बघा असला पर्पल कलरचा झालेला आहे. बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये काय टाकलं आता? हे कांदा आता चांगला भाजून झाला तर त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकू. आता धुवून घ्या स्वच्छ आणि मग टाक. स्वच्छ असे धुवून घेतले बटाटे. बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये. ते टाकतो आपण. आपल्याकडे आता शिमला मिरची वगैरे काही दुसरं अवेलेबल नाहीये, म्हणून फक्त बटाटे टाकतो आपण. बटाटे टाकून थोडा वेळ त्याला हे शिजायला ठेवायचं. आता काय टाकणार? आता त्याला भाजू कर दे. भाजून द्यायचं त्याला पहिलं आपलं तेलामध्ये. लगेच कोण टाकतो? अरे थांब, बटाटा वगैरे भाजू दे. मी तुला कुठे नेत नाही. बटाटा बघू शकता आपण बराचसा केलेला आहे. बघा बटाटा बघा स्वतः भाजलेला आहे तेलामध्ये. आता आपल्याला यात मसाला, मीठ आणि मसाले ऍड करायचे. बटाटा फ्राय झाला आपला, आपण त्यात टाकतो बघा आता चटणी, हळद, मीठ आणि एक एक्स्ट्रा मसाला. हे मसाले असे टाकून द्यायचे. आपण मसाला टाकलाय त्याला मिक्स करून घ्यायचा. आपला मसाला मिक्स झालाय आता यानंतर आपल्याला कोलम आहेत. भाताला तुम्ही कोणते तांदूळ वापरता, कोणते पण वापरू शकता, तुम्हाला जे आवडतील ते. तांदूळ आणि डाळ घेतलेली आता हे टाकून द्यायचे याच्यामध्ये.
आता हे तांदूळ टाकलेले पहिले असं एक जीव करून घ्यायचे, सगळं मिक्स करून घ्यायचं. एक जीव झाल्यानंतर आपण यात पाणी टाकूया. तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी टाकू शकता. एवढं पाणी टाकलेलं आहे आपण आणि कुकर करतो आपण आता बंद. इकडं पोराला कामाला लावलंय आणि माझ्या इकडं माझ्या इकडे मग एक दिवस खायला नको का? हे. एक दिवस नाही आम्ही दररोज खाते. आता ह्याच्यात 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. 3 शिट्ट्या झालं गॅस बंद करून टाकायचा. हा. मग आपला भात खायला रेडी. पैसा आदमी को एक दिवस आराम, रविवारची तर सुट्टी नको का? मित्रांनो आपला भात आता रेडी झालेला आहे. बघू आता कसलं लागतंय. चला आता मम्मी आपली कुकर उघडते. हा बघते ना कसलं केलंय पोराने पहिल्यांदा बघ. ते बघू शकता आपण. कमेंट करून सांगा मित्रांनो कसं झालं. वरती. बघा मित्रांनो पहिल्यांदा बनवलाय. पहिल्यांदा बनवला आपण भात. बघू शकता आपण कसला आहे. आपण आता बघा मित्रांनो प्लेटमध्ये भात घेतलाय आपण आता बनवलेला. बघू शकता कसं झालंय सांगा नक्की कमेंटमध्ये. आता मम्मीला ट्राय करायला होतो. मम्मी सांगा ना आपल्याला कसा भात झालाय ते. तर विचारू आपण मम्मीला भात कसा लागतोय म्हणून. मम्मी सांग कसं झालाय भात. हा खाऊ दे सगळे. खाऊ एक मिनिट. मस्त आहे, चांगला बनवलाय. चांगलं झालं. इथून पुढे पण बनवायचं म्हणलं ना आता त्यालाच बनवा सांगायचं आपण काय बनवायचं नाही. मस्त बनवलं. या मित्रांनो आता भात खायला या आपला. तुम्ही पण खायला. बघू शकता आपण भात. या नक्की खायला.